आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पुढे येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा व आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा। आपल्याला माहिती आहे की काल एका चॅनलला देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याची हत्याची माहिती अनिल देशमुखांना होती काय असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता। आपल्याला 3 वर्षापूर्वी झालेल्या घटना आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीनं माननीय मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला। त्याचा तपास चालू झाल्यानंतर आता बॉम्ब कुणी ठेवला हे माहीत होणार। तेवढ्यात त्या गाडीचा मालक जो होता मनसुख हिरेन याची 3 वर्षापूर्वी हत्या झाली आणि त्या हत्येच्या कारणामध्ये सचिन वाझेला अटक करण्यात आली। त्या हत्येमध्ये जो परमवीर सिंग होता, जो मास्टर माइंड होता, दोन्ही याच्यामध्ये बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये जो मास्टर माइंड होता, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याचे आणि देवेंद्र फडणवीस याचे अतिशय जवळचे संबंध आणि त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रयत्न केले। किताब लिखी है, मेरे किताब का नाम है डायरी ऑफ होम मिनिस्टर, डायरी ऑफ होम मिनिस्टर अनिल देशमुख। इस किताब में सारी घटना का उल्लेख किया है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने मेरे पर फर्जी इल्ज़ाम लगा के, फर्जी इल्ज़ाम परमवीर सिंह को बोल के किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम लगाए, किस प्रकार से ईडी सीबीआई मेरे पीछे लगाई, किस प्रकार से फर्जी इल्ज़ाम में अनिल देशमुख को अरेस्ट किया गया, किस प्रकार से 14 महीने उस अनिल देशमुख को जेल में रखा गया, किस प्रकार से कोर्ट में जब केस गई, हाई कोर्ट में गई, जस्टिस चांदीवाल साहब के कोर्ट में गई, जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने क्या बयान दिया। जस्टिस चांदीवाल के कोर्ट ने बताया कि अनिल देशमुख के ऊपर जो आरोप हुए ये फर्जी आरोप है, कोई भी सबूत अनिल देशमुख के आरोप के बारे में नहीं है। इस प्रकार का उनका जजमेंट है, 1400 पन्ने का जजमेंट जस्टिस चांदीवाल साहब के। ये सभी चीज़ें इस किताब में लिखी है कि किस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने उनके जो आका है ऊपर के, उनकी मदद लेके, उनके जो सीनियर्स है उनकी पार्टी की, उनकी मदद लेके मुझे फर्जी आरोप में फंसाया। इसका पूरा उल्लेख इस पूरे किताब में मैंने लिखा हूँ। ये किताब मैंने 14 महीने जब जेल में था, जेल में लिखी है और जेल के बाहर आने के बाद उसके रेफरेंसेस कलेक्ट करना, उसमें मुझे थोड़ा वक्त लग गया और 1-2 दिन में ये किताब मार्केट में आएंगी। अनिलजी, काटोलमध्ये आपल्याच नावाचा काटोल त्याची माहिती घेतोय। मला असं कळलं की माझ्याच नावाचा कोणी अनिल देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पकडला आणि त्याला माझ्या विरोधात फॉर्म भरायला लावला आणि त्या बाबतीतली माहिती मला मिळाली। महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना सर्व कळतं की आमची उमेदवारी ही सलील देशमुखसाठी आहे। तुतारी वाजवणारा माणूस आणि एक डमी अनिल देशमुख पकडून आणला आणि एका डमी अनिल देशमुखांना त्या निमित्तानं तिथे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं करण्यात आलं, याची माहिती मला मिळालेली आहे। एका डमी उमेदवाराने 1 लाख मतं घेतले होते लोकसभेमध्ये, नुकतंच झाले लोकसभेत। अनिलजी, पवारांनी जे आरोप केले होते शिवसेना घोटाळ्यावरून, कारण पृथ्वीराज बाबा असे म्हणाले आहे की मला त्यामुळे दोषमुक्तता मिळाली होती, कारण की त्या काळात प्रचंड तणाव होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये, कारण की पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा हे केलं असं म्हणत होते, आरोप होते। मला एक आश्चर्य वाटतं की आता RR पाटील साहेब, माननीय माजी गृहमंत्री आज आपल्याबरोबर नाही आहेत, हयात नाही, आणि एखाद्या आपल्या जुन्या सहकार्याबद्दल जो आपल्याबरोबर आज नाही आहे त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि 5 वर्षापूर्वीचे काही किस्से असतील ते सांगणं, हे तरी मला काही योग्य वाटत नाही। मला वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन आता अजितदादा बसलेले आहेत
त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना जसं जसं सांगतात तसं तसं बोलतात असं दिसतं. सर, तुमचं एक गाव आहे काटोल नरखेड या विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि तुमच्या म्हणजे जिथे जन्मस्थान आहे त्यालाच लागून रामपुरी म्हणून एक गाव आहे. त्या रामपुरी गावातील नागरिक जे आहेत आजही म्हणजे विकासापासून वंचित आहेत. चुकीचं आहे. नाही, ऐकून घ्या. नागरिक सांगितलं रामपुरी. ठीक आहे, हा प्रश्न नाही इथे. अनिल देशमुख जो उमेदवार उभा केलेला आहे अजितदादा गटाच्या अधिकृत चिन्हावर आहे, घड्याळावर लढणार आहे. आणि यापूर्वी भाजपनं क्लिअर केलं की आमच्या काही ठिकाणी असं तर नाही. ही प्रेमपूर्वक अनिल देशमुखावर प्रेमापोटी, भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी हा उमेदवार उभा केलेला आहे. त्याला चिन्हही प्रेमापोटी देण्यात आलेलं आहे. पण ह्या सर्व गोष्टी जनतेला कळतात. त्याच्यामुळे जनता कुठेही चूक करणार नाही, डुप्लिकेट अनिल देशमुखला मतं देणार नाही याची मला खात्री आहे. राज ठाकरे काल म्हटले की भाजप सरकार येणार मनसेच्या मदतीनं, त्याचा कसा अर्थ काढतात? भाजपाचं सरकार येण्याचा प्रश्नच नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये गेल्यामुळे युवक नाराज आहेत. शेतकरी तर अतिशय नाराज आहेत. सोयाबीन निघाला आता, सोयाबीनचा भाव 35 ते 36 भाव आहे. सोयाबीनला भाव नाही. आता 8-10 दिवसात कापूस निघेल. कापसाची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. GST लावून ठेवलेलं आहे. खताच्या किमती वाढल्या, तुमच्या इन्सेक्टिसाईडच्या किमती वाढल्या. मोठ्या प्रमाणात GST लावल्यामुळे ही फार मोठी अडचण शेतकऱ्यांवर झाली. 18% GST हे खतावर आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी समजा 10,000चं खत घेतलं तर 1,800 रुपये ते GSTला भरावं लागतात, सरकारमध्ये भरावं लागतात. आणि त्यात 1,800 मग सरकार आमच्या लाडल्या बहिणीला 1,500 रुपये देते. म्हणजे स्वतःचेच पैसे मोठ्या प्रमाणात GST लावून हे लाडल्या बहिणीला देण्याचं काम चालू आहे. लाडल्या बहिणींनी त्याचा उपयोग घ्यावा, जेवढा जास्तीत जास्त फायदा आहे तो घ्यावा. पण ही लाडली बहीण योजना या सरकारने जी आणलेली आहे ती फक्त निवडणुकीपर्यंत आहे. आमचं सरकार आल्यानंतर ही योजना आम्ही 5 वर्ष पुढे राबवू. आणि 1,500 रुपये नाही, आम्ही 3,000 रुपये आमच्या लाडल्या बहिणीला पुढचे 5 वर्ष देऊ. विरोधी पक्षाला आहे असंही भारतीय जनता पार्टी. भीतीचा प्रश्न नाही. मी तर म्हणालो आमच्या लाडल्या बहिणीला ही निवडणुकीपर्यंत जी योजना आहे तिचा फायदा जेवढा घ्यायचा आहे तेवढा घ्या, पण तुमची दिशाभूल होऊ देऊ नका, एवढीच मला लाडल्या बहिणीला विनंती आहे. कारण की आम्ही ही योजना 5 वर्षासाठी राहू आणि 3,000 रुपये देऊ. निवडून आल्यानंतर ही योजना बंद करणार नाही, आम्ही निवडून आल्यानंतर ही योजना आम्ही राबवू आणि 1,500 रुपये नाही 3,000 रुपये देऊ. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचं सत्र सुद्धा चालू आहे. रामटेकमध्ये मुळक साहेबांनी फॉर्म सबमिट केलेला आहे. त्यावेळी कुठेतरी फटका बसणार नाही का महायुतीला? असं आहे की महाविकास आघाडीला, महायुती असो की महाविकास आघाडी असतो, काही काही ठिकाणी अशा पद्धतीनं अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, या तिन्हीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अशा काही फॉर्म भरण्यात आले आहे त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून, साहजिकच कार्यकर्त्यांची इच्छा राहते की मला तिकीट मिळालं पाहिजे होतं, साहजिकच त्यांची भावना राहते. पण शेवटी तिन्ही पक्षाचे नेते बसून कशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं आणि एकोप्याने आपल्याला ही निवडणूक कशी लढता येईल या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्न करणार आहे. अगदी बरोबर आहे. एकोप्याने लढताय म्हणताय आपण. 32 जागा पूर्व विदर्भात आहे. त्याच्यात साधारणपणे वाद सगळ्यात जास्ती जो शिगेला गेला होता तो पूर्व विदर्भातील काही जागांवरून उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये झाला होता. आणि त्याच्यामध्ये केवळ 1 जागा उद्धव ठाकरेला मिळालेली आहे. तर काँग्रेसच्याही जागा 23च आहे. पण याच्यात सरशीची साध्य ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने, म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याला पवारांची गुगली कमी आली आणि तुम्हाला जास्त जागा नाही. असं आम्ही एकमेकांच्या विरोधात गुगली टाकत नाही. आम्ही गुगली टाकतो आमच्या विरोधकांच्या विरोधात. त्याच्यामुळे आम्ही एकोप्याने म्हणजे आम्ही हे पाहतो की मेरिटवर निर्णय झाले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रपणे ही निवडणूक लढवायची असल्यामुळे
त्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि एकोप्यानेच आम्ही जे आमचे एक सहकारी आहेत जे नाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी उमेदवारी मागे घेतली पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार है। इसी चीज को लेकर बावनकुळे ने आरोप किया है कि कहीं ना कहीं एनसीपी और कांग्रेस मिलकर उद्धव ठाकरे को फंसा रहे हैं। गलत है। उन्होंने जैसा भारतीय जनता पार्टी ने 5 साल पहले जैसा जिस प्रकार से उद्धव जी ठाकरे इनको फंसाया था, ये हमारी कभी नीति नहीं रही है, ना राहुल गांधी की रही है, ना माननीय शरद पवार साहब की रही है। हम तीनों पार्टी हम इकट्ठा रहेंगे और महाविकास आघाडीची सत्ता 100% महाराष्ट्रामध्ये येणार हे आजच्या दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मी सांगतो। मनोज जरांगे पाटलांचं सहकार्य तुम्हाला मिळणार एक मराठा लाख चला धन्यवाद, थँक्यू।